नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रेक्षांची केसालय रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण आहोत नाव सांगा. आपलं नाव दिगंबर दत्तराव घुमनर, मुक्काम पोस्ट सिंगी खांबा, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली यांच्या प्लॉटमध्ये आपण आहोत. सरचं पूर्ण जे आहे क्षेत्र हे 4 एकर क्षेत्र आहे. सर, आपल्याला काय सांगायचं शेतकऱ्याला, कशी ट्रीटमेंट आहे आपली? ट्रीटमेंट चांगली आहे. ड्रिचिंग केल्यामुळं आमची जी हळद आहे याची सुधारणा झालेली आहे. ट्रेंचिंग केल्यामुळं हळद चांगली सुधारली असं त्यांचं म्हणणं आहे. तर पाहूया आपण काय काय दिलं आपण. पहिल्यांदा आपण मित्रांनो 1 एकरचं प्रमाण सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिल्यांदा आपण 1 एकरसाठी 1 ट्रेलर शेणखत घेतलं. ते 1 ट्रेलर शेणखतावर आपण डिकम्पोजिशन प्रक्रिया करून घेतली. डिकम्पोजिशन प्रक्रिया केल्यानंतर ते शेणखत आपण बेडवर टाकलं आणि बेडवर टाकून आपण पहिला शेणखतामध्ये मिक्स डोसमध्ये आपण काय काय घेतलं? सुपर फॉस्फेट घेतलं का 12-16? नाही 10-26. 10-26 एक बॅग. काळं खत म्हणजे एक हे होतं ते निंबोळी पेंडीसारखं होतं ना. निंबोळी पेंड दाणेदार आणि एक 10-26 आणि शेणखत. तर हे सर्व बेसल डोसमध्ये आपण बेडवर टाकलं. त्याच्यानंतर आपण 12 इंच बाय 6 इंच म्हणजे हे पहा, हे बरोबर हो का 6 इंच आणि 6 इंच हे 12 इंच. 12 इंच आणि हे 2 कंदातलं अंतर, 2 शेंगतलं अंतर हे 6 इंच. 6 इंच बाय 12 इंच अशी बेडवर आपण लावगण करून घेतली. आणि लावगण झाल्यानंतर लगेच 7 दिवसामध्ये आपण पहिली ड्रेंचिंग केली. लगेच दुसरी ड्रेंचिंग आपली 28 दिवसानंतर असते. 7 दिवस 7 चोक 28 दिवसाला दुसरी ड्रेंचिंग. तर अशा लगातार आपले ड्रेंचिंग जवळपास 7 महिने चालतात. 7 महिन्याच्या 7 ड्रेंचिंग आणि 2 महिने झाल्याच्या नंतर आपला स्प्रे शेड्यूल चालू होतो. म्हणजे 45 ते 50 दिवसाच्या नंतर आपलं स्प्रे शेड्यूल चालू होतं. तर स्प्रे शेड्यूलमध्ये काय आहे? स्प्रे शेड्यूलमध्ये आहे प्रत्येक फवारणीला आपण 500 ml औषध घेतो. प्रत्येक फवारणीला 500 ml औषध म्हणजे 1 एकरसाठी 500 मिली औषध. आणि त्याचं प्रमाण आहे प्रति लिटर पाणी 5 मिली औषध. म्हणजे जर समजा तुमचा फवारा जर समजा 10 लिटरचा असेल तर तुम्ही 50 ml औषध टाकायचं. तुमचा फवारा जर समजा 15 लिटरचा असेल तर तुम्ही त्या फवाऱ्यामध्ये 75 ml औषध टाकायचं. जर समजा तुमचा फवारा 20 लिटरचा असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही 100 मिली औषध टाकायचं आणि बाकीचं पाणी भरून घ्यायचं आणि स्प्रे करायचा सरळ. आणि त्याच्यामध्ये स्टिकर, आमचं स्टिकर आहे सिलिकॉन स्टिकर, ते स्टिकर घ्यायचं आपल्याला प्रति एकरसाठी 250 ml. म्हणजे प्रति एकरला जेवढं पाणी लागतं त्याच्यामध्ये 250 ml तुम्ही स्टिकर टाका आणि 500 ml आमचं औषध टाका आणि स्प्रे करून घ्या. तर असा 1 एकरचा स्प्रे आहे. 1 एकरचा स्प्रेची कॉस्ट आहे आमची फक्त 250 रुपये. पहिल्या फवारणीची किंमत आमची 250 रुपये ते शेवटच्या फवारणीपर्यंत किंमत आमची 250 रुपये राहील. 1 रुपयाही वाढणार नाही. आणि स्टिकर आहे 187 रुपयाचं. पहिल्या स्प्रेला 187 ते शेवटच्या स्टेजला पण 187 रुपयाचं स्टिकर आहे. तर अशा पद्धतीनं तुमची जवळपास 200 आणि ते 250 म्हणजे जवळपास 350 रुपयामध्ये 1 एकरची फवारणी होऊन जाते. तर फवारणी शेड्यूलमध्ये एकच आहे की तुम्हाला जर समजा तुम्ही फवारणी रेग्युलर जर केलीस प्रति 7 दिवसाला तर पानावर क्वालिटी 1 नंबर राहते. पानावर जर क्वालिटी 1 नंबर राहिली तर अर्थार्थीच आपलं उत्पादन वाढण्यासाठी म्हणजे प्रकाश संश्लेषण प्रक्रिया फास्ट होते. आणि प्रकाश संश्लेषण प्रक्रिया जर फास्ट झाली तर आपल्याला तिथं उत्पादन वाढून मिळतं. ही गोष्ट आहे. पहा, घुमनर साहेबाची जमीन खूपच छान आहे. असं भुसभुशीत बेड आहे आमचं. पहा, 1 नंबर जबरदस्त सॉईल आहे. 1 नंबर माती आहे. फक्त आता एकदा थोडंफार तण आहे आमचं, ते तण एकदा खुरपून घ्यायचं आहे बस. मग बाकी काही तण पुढे उगवण्याची काही पण हे नाही, अपेक्षा नाही. म्हणजे काही हे नाही, उगवणारच नाही. कारण आपली जमीन जी आहे ही प्रोटेक्टिव्ह आहे, काहीच अडचण येणार नाही. साहेब, शेंगा कुठं कुठं वर राहिल्या? बेनं पण 1 नंबर आहे. मस्त ठोकर हळद आहे. ते जे वाहिले हे वातावरणाचा ताण असतो. आम्ही हे केली होती. काय केलं? फवारणी केली तणनाशक. तणनाशकामुळे हे बारीक बारीक पानं गेले असतील. पण सडन वगैरे नाही. सडन जर असती तर हे जे निघालेला कोंब आहे ना, हे समजा पोंगा हे क्लिअर निघाला नसता. हे पोंगाच राहिला नसता, हे जळूनच गेलं असतं. हे पोंगा म्हणजे मी आल्याच पाहिलं की हे जे इन्फेक्शन झालेलं आहे
हे तणनाशकचं झालेलं आहे हो बरोबर. हां. आणि कारण आपल्याला जर समजा ही जर सडन असती किंवा मुळकुजा रोग जर असता तर निघणारा पोंगा हा चांगला निघला नसता आहे ना. आलं लक्षात. हे पहा पोंगा जे आपला निघालाय खालून ते एक नंबर आहे. त्याच्यामुळं त्याला घाबरायचं काही कारण नाही. हे जे बी पान दिसतंय आपल्याला तुम्हाला बघा हे जे खराब झालेलं हे तणनाशकाचं इन्फेक्शन आहे आणि याचा जे पोंगा आहे हे निघणारं पान हे क्लिअर आहे. त्याच्यामुळं काही घाबरायची गरज नाही. जबरदस्त आहे पोझिशन एक नंबर. गुमनर साहेब पोलीसमध्ये आहेत आणि सेवानिवृत्त असल्यामुळं त्यांनी शेतीचं माध्यम हे निवडलं रिटायरमेंटच्या नंतर आणि त्यांनी पोलीस खात्यामध्ये पण चांगली सेवा दिली आणि शेतीमध्ये पण ती खूप छान सेवा देत आहेत आणि स्वतःची शरीर प्रकृती चांगली सांभाळून ते शेती करत आहेत. त्यांचे खूप धन्यवाद. असंच ॲक्टिव्ह राहून जर समजा आपण काम केलं तर भरघोस आणि दर्जेदार उत्पादन आपल्या शेतामध्ये आपल्याला मिळून जातं, यात शंकाच नाही. एक नंबर प्लॉट आहे, जबरदस्त. या प्लॉटला मित्रांनो लावून झालेले आहेत जवळपास 40 ते 50 दिवस. हां किती दिवस झाले? आज तारीख आहे 8. 40 दिवस. हां 40 दिवस. 40 दिवसाचा प्लॉट आहे मित्रांनो. पहा एक नंबर. पहा ग्रोथ कशी आहे, जबरदस्त ग्रोथ आहे. आत्ता शिकता आमचा प्लॉट कुठतरी ज्योत धरायला लागलाय असं म्हणावं लागेल है ना. का हे पान जरी आपलं गेलं तर हे निघणारं पान कसं आहे एक नंबर आहे ना. म्हणजे याच्या मुळाला काहीच अडचण नाही. पाहायचं का रे बी काय करते हां तेव्हाच समजतं. का मुळ्या क्लिअर आहे तेव्हा काय पांढरी मुळी ही पहा एकदम पांढरी शुभ्र मुळी आहे. जारवा एक नंबर आहे काही काही जारवा एक नंबर. त्याच्यामुळं प्रोटेक्टिव्ह आहे, काही अडचण नाही. नाही नाही शंका येणं साहजिक आहे ना, विचारणं साहजिक आहे, विचारायलाच पाहिजे, विचारल्याशिवाय कसं कळल. तणनाशक निघले का ते पहिले हां हे झालं हां एकदा निंदून घ्या आणि थोडी थोडी माती चढवा. जास्त जास्त माती चढू नका. थोडी माती म्हणजे बघा ही जे आता शेंगा उघड्या दिसायल्यात ना आपल्या हां एवढ्या झाकल्या पाहिजे. याच्यावर समजा नाहीतलं 1 इंच ते 2 इंच माती आली पाहिजे एवढीच. जास्त नको, कारण जास्त जर माती आली तर पुन्हा मग आपल्याला फुटवा होण्यासाठी अडचण येते. जे फुटवा येतो ना फुटव्याला टेम्परेचर मिळाल्याशिवाय फुटवा जनरेट होत नसतो. त्याच्यामुळे फुटवा जर जनरेट चांगला करायचा असला तर हळदीवर माती कमीत कमी पाहिजे. कमीत कमी 1 इंच आणि जास्तीत जास्त 2 इंच एवढीच माती पाहिजे. फक्त आता जी कुठं शेंगा आपल्या उघड्या आहेत ना पायांवर टाकल्या तर तेवढ्या बुजल्या पाहिजे एवढं करा. आणि कल्टिवेशन जर मारलं तर हे बारीक बारीक तण पण निघून जातं. हे बऱ्याच ठिकाणी शेंगा उघड्या आहेत तुमच्या कुठं बायाने लावली ना हळद का मशीनं टाकली? बायाने लावली, छान केलं. मछली टाकायची ती हां हां पण ते पाणी सुरू झाला हां इकडं आलं नसेल ते ट्रॅक्टर नाही ट्रॅक्टर येतच नव्हतं येतच नव्हतं. एक नंबर. त्या खोडापर्यंत आहे ना लिंबापर्यंत वरून भावाची जबरदस्त. जमीन लय आवडली मला, एकदम नरम बेड आहे, असं गादीवर चालल्यासारखं वाटायलंय. गादीवर चालल्यासारखं वाटायला एवढी नरम जमीन आहे, भुसभुशीत. इथं मुळाचा विकास एक नंबर होतो आणि मुळाचा विकास जर एक नंबर झाला तर अर्थार्थी आपल्याला उत्पादन वाढून मिळणार यात शंकाच नाही. हो त्याला मग चांगले मिळेल. नाही ड्रेंचिंगचे रिझल्ट आहेत ना, कारण ते ऑर्गॅनिक आहे. ऑर्गॅनिक कल्चर फास्ट उचलल्या जातं, काहीच प्रॉब्लेम नाही. कुठंच नाव बोट ठेवायला जागा नाही असा प्लॉट आहे, जबरदस्त.
सगळ्या रानामध्ये बी फिरलो, सगळीकडं माती सारखीच आहे. एक नंबर नरमसूत बेड आहे, जसं काय गादीवर चालायलो असं वाटतंय मला. एक नंबर. थँक्यू मित्रांनो. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम. कसा वाटला प्लॉट लाईक शेअर कमेंटमध्ये सांगा. आणि तुमच्याही काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगा. तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्यास आम्ही समर्थ आहोत. जय हिंद, जय भारत, वंदे मातरम.